कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या ऐतिहासिक मस्साजोग प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते की काय असा संशय आता व्यक्त केला जातोय। भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यांपासून अनाकलनीयरित्या बेपत्ता झाले आहेत। मात्र पोलिसांकडून अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस प्रगती झाली नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समिती आणि पिळणकर कुटुंबियांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात तीव्र निदर्शने केली। महेश पिळणकर बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलंय। 2 महिने उलटूनही त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही। पोलिसांनी या प्रकरणात ठोस कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। आज दसरा चौकात झालेल्या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर आणि पारस पिळणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले। पिळणकर कुटुंबाच्या वाढत्या दबावानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची सखोल दखल घेतली आहे। तपास पथके वेगवेगळ्या दिशांनी काम करत असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि आम्ही या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहे। मात्र पिळणकर कुटुंबाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे। कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या बेपत्ता प्रकरणाने खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। काय वाटतं? 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले। ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाहीये। पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, तर त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाहीये। आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं। त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली। तर त्यांचं काही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही। पोलिसांचं म्हणणं काय? पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही असं सांगताय। असं मला वाटत नाही, वैयक्तिक मला असं वाटत नाही, कारण ते म्हणजे सगळ्यांशी चांगले वागायचे, कधी कुणाशी भांडण वगैरे असं काही त्यांचं नव्हतं। तरी पण काय सांगू शकत नाही। नाव काय आपलं? तृप्ती महेश। ते 10 वर्षापूर्वी ते सरपंच होते गावचे आणि अजूनही आता सदस्य पण होते, उप सरपंच होते मागच्या ह्याच्यामध्ये। आता ते सदस्य आहेत ग्रामपंचायतीत। काय नेमकं तपास झालेला आहे? काय त्यांचं झालेलं आहे? घात झालेला आहे किंवा बेपत्ता काय? पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे। 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे। ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे। ॲडिशनल SP ने सुद्धा कॅम्प केलेला आहे, ज्याहून DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे। त्यांच्यामध्ये फॉरेन्सिकचा पण एक विषय होता। फॉरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फॉरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर लवकर। पुढची तपास जे आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे, पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून, तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत। जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर असताना सगळा प्रकार घडलाय। माजी सरपंच होते, पॉलिटिकल अँगलनी काही आतापर्यंत तपास अनुषंगाने झालाय, कारण नातेवाईक हे सगळं प्रकरण मस्साजोग प्रकरणाशी साधर्म्य असणार आहे असं म्हणतात। आणि ते प्रत्येक दिशाने तपास चालू आहे। त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशाने पण आम्ही तपास करू। तर आमची तपास जे आहे प्रत्येक दिशाने चालू आहे।
विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी कोल्हापूर.